Welcome students in HM College Karad. Myself Pawar and my subject is Agriculture Science and Technology. Now today's lecture we start. Next point is budding. What is mean by budding? Budding is wanting or starting to develop and be सक्सेसफुल म्हणजे वाढ होऊन यशस्वी होणारा, वर्धिष्णू, उगवता, होतकरू, उद्योन्मुख अँड नवोदित असं काय म्हटलं जातं याला? त्याला बडिंग असं म्हटलं जातं. बडिंग ऑफ्टन कॉल्ड ॲज अ बर्ड ग्राफ्टिंग. आता ग्राफ्टिंग हे आपण बघितलं होतं. ग्राफ्टिंग इज अ हॉर्टिकल्चरल टेक्निक. फोर टाइप्स ऑफ ग्राफ्टिंग टेक्निक्स ते आपण बघितल्या होत्यात. कोणकोणत्या होत्यात? तर विनीर ग्राफ्टिंग होतं, स्टोन ग्राफ्टिंग होतं, नेक्स्ट अप्रोच ग्राफ्टिंग अँड साइड ग्राफ्टिंग. हे चार टाइप्स काय केले होते आपण बघितले होते. ग्राफ्टिंग इज अ हॉर्टिकल्चरल टेक्निक वेअर बाय टिश्यूज of plants are joining as to combine their growth together. The upper part of combined plants is called as a scion, while the lower part is called as a rootstock. म्हणजे जो आपण इन्सर्ट करणार आहे तो त्याला काय म्हटलं जातं? सायन असं म्हटलं जातं. आणि ज्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहे तुम्ही त्याला काय म्हटलं जातं? तर रूट स्टॉक असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण चार टाइप्स बघितले होते ग्राफ्टिंगचे. विनीर ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, साइड ग्राफ्टिंग अँड स्टोन ग्राफ्टिंग. बडिंग इज grafting technique. It grafts bud is an artificial method of sexual or vegetative propagations in plants. Like grafting, this method is employed to convert one plant into another plant. Type with desirable characters. The bud of desirable plant is removed and inserted into the vertical plant slit opened on the stem and root stock. म्हणजे बडिंग मध्ये काय केलं जातं? एखादा प्लांट वरची काय केली जाते? तर बड रिमूव्ह केली जाते आणि ती कशामध्ये इन्सर्ट केली जाते? जो आपण रूट स्टॉक घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय केली जाते? तर ती इन्सर्ट केली जाते. त्यालाच काय म्हटलं जातं? बडिंग असं म्हटलं जातं. द रिझल्टिंग प्लांट इज अ जनरल डॉर्फ अँड अर्ली मॅच्युरिटी ऑफ कंपेअर्ड टू प्लांट्स प्रोपागेटेड फ्रॉम सीड्स. म्हणजे आपण जेव्हा सीड्सनी काय करत असतो? प्रोपागेशन करत असतो त्याच्यापेक्षा अर्ली मॅच्युरिटी येते. कशाला? तर हे जे आपण बड ग्राफ्टिंग करत आहोत त्यांनी काय होतं? तर अर्ली मॅच्युअर होतात प्लांट्स आणि जेव्हा ते डॉर्फ असतात, शॉर्ट असतात तेव्हाच काय होतं? तर त्यांना फ्लावरिंग यायला सुरुवात होते. त्यासाठी काय केलं जातं? तर बडिंग ही टेक्निक यूज केली जाते. आता बडिंगमध्ये मेनी टाइप्स ऑफ बडिंग्स. टी बडिंग, शिल्ड बडिंग, पॅच बडिंग, फोरकट बडिंग, फ्लूट बडिंग, रिंग बडिंग अँड चिप बडिंग. या काय तर याच्या सगळ्या बडिंगच्या टेक्निक आहेत. आता टी बडिंग अँड और शिल्ड बडिंग. फर्स्ट इज टी बडिंग और शिल्ड बडिंग. The budding is wanting or starting to develop and successful. Now first
type is T-budding or shield budding is a special grafting technique in which a scion species is reduced to a single bud. Shield budding, also known as T-budding, is a technique for grafting to change varieties of fruits. Typically used in fruit tree propagations, it can be also used for many other kinds of nursery stocks. म्हणजे जे टी बडिंग और शिल्ड बडिंग जे आहे ते मेनली कशामध्ये यूज केले जातं, तर जे फ्रूट क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, ही मेथड यूज केली जाते. तर बघा, एका प्लांटवरच आपण काय केलेलं आहे, टी बडिंग और शिल्ड बडिंग करतोय. जो रूट स्टॉक आहे त्याच्यावरती टी शेप मध्ये काय केला जातो, कट दिला जातो आणि नंतर काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये बर्ड काय केली जाते, इन्सर्ट केली जाते. त्याला काय म्हटलं जातं, शिल्ड बडिंग असं म्हटलं जातं. अँड शिल्ड बडिंग इज ऑल्सो नोन ॲज अ टी बडिंग. नेक्स्ट, पॅच बडिंग. सेकंड इज पॅच बडिंग. Plant budding, in which a small rectangle plant bark bearing a scion bud is pitted into corresponding opening in the stalk. म्हणजे जो रूट स्टॉक घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे ओपनिंग आपण करणार आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, बार्कवरचं म्हणजे जिथं बड असेल हे सायन आहे याच्यावरती काय केलेलं आहे, तर इथला पॅच जो आहे तो काय केलेला आहे, त्याच्यावरती बर्ड आहे आणि ती काय केलेली आपण रिमूव्ह केलेली आहे. नेक्स्ट, जो रूट स्टॉक घेणार आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर इथली बारकी जी आहे ती स्क्रॅप करून काढली जाते आणि नंतर काय केलं जातं, जे बर्ड तुम्ही घेतलेली आहे ती काय केली जाते, याच्यामध्ये इन्सर्ट केली जाते आणि काय केली जाते, ती पॅक केली जाते दोऱ्याने किंवा कशाने, तर जे चिकट टेप वगैरे असेल किंवा ते पट्ट्या मिळतात त्यांनी काय केलं जातं, तर ते असं पॅक करून टाकलं जातं आणि पुढे ते त्याची ग्रोथ होत असते. हे झालं पॅच बडिंग. नेक्स्ट, थर्ड इज फोरकट बडिंग. Forecut budding is a form of patch budding in which a patch of bark in the rootstock is retained. म्हणजे काय केलं जातं, हे जे सायन आहे त्याच्यावरती बड असेल किंवा हा रूट स्टॉक काय केलेला आहे आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये फर्स्ट कट दिला जातो ब्लेडनी. इथे काय केलेलं आहे, फर्स्ट कट दिलेला आहे, सेकंड कट, या रूट स्टॉक वरती परत काय केलेलं आहे, इथं सेकंड कट दिलेला आहे. नेक्स्ट, चिप रिमूव्ड साइड व्ह्यू. जेव्हा चिप रिमूव्ह करणार आहे आपण कट दिल्यानंतर त्याचा साइड व्ह्यू असा दिसतो आणि फ्रंट व्ह्यू जो आहे चिप रिमूव्ड फ्रंट व्ह्यू, हा फर्स्ट कट आहे, हा सेकंड कट आहे. नेक्स्ट, साइड व्ह्यू ऑफ चिप रिमूव्ड अँड फ्रंट व्ह्यू ऑफ चिप रिमूव्ड. आणि काय केलं जातं, इथे बर्ड काय केली जाते परत त्याच्यामध्ये इन्सर्ट केली जाते.
हे झालं फोरकट बडिंग. नेक्स्ट फ्लूट बडिंग. फोर्थ इज फ्लूट बडिंग. In flute budding, a cylinder of bark is removed from the stalk and pieces of twig in a similar size removed. The cylinder of bark is fitted. म्हणजे काय केलं जातं, त्या सिलेंडर म्हणजे जो रूट स्टॉक घेतलेला आहे त्याच्यावरती काय केली जाते, ती बार्क किंवा बड असलेली बार्क काय केली जाते, रिमूव्ह केली जाते आणि काय केली जाते, दुसऱ्या रूट सायांवरची बार्क जी आहे बड असलेली काय केली जाते, रिमूव्ह केली जाते आणि जो रूट स्टॉक आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय केली जाते, तर ती सिलेंडर टाईपमध्ये ती कट केली जाते, रिमूव्ह केली जाते आणि नंतर रूट स्टॉकमध्ये काय केली जाते, इन्सर्ट केली जाते. नेक्स्ट आहे रिंग बडिंग. इट इज रिंग बडिंग. तर बघा, रिंग बडिंग इज अ रिंग ऑफ बार्क इज रिमूव्ड फ्रॉम द टॅप ऑफ द beheaded rootstock seedlings. A similar ring along with a bud is taken from scion and inserted on the rootstock. म्हणजे काय केलं जातं, रिंग टाईपमध्ये काय केलं जातं, सायनवरची ती बार्क जी आहे ती काय केली जाते, बड असलेली रिमूव्ह केली जाते आणि त्याच साईजमध्ये काय केलं जातं, रूटस्टॉकवरती कट दिला जातो रिंग साईजमध्ये आणि ती काय केली जाते, जी आपण सायनवरची काय केलेली आहे, रिंग टाईप ऑफ रिंग साईजमध्ये काय केली जाते, तिथली बड काढलेली जी आहे, रिमूव्ह केलेली आहे, ती काय केली जाते, परत याच्यामध्ये रूट स्टॉकमध्ये इन्सर्ट केली जाते. तर बघा, हे आहे सायन. इथे काय केलेलं आहे, रिंग साईजमध्ये कट दिलेला आहे. याच्यावरती काय आहे, तर हे बड आहे आणि नेक्स्ट रूट स्टॉक जो आपण घेणार आहे तोही काय केला जातो, रिंग साईजमध्ये त्याला कट दिला जातो आणि हे जे रिंग साईजमध्ये जे ज्याच्यावरती बड आहे ती काय केली जाते, इथं इन्सर्ट केली जाते. आणि ती इथं टाईट केली जाते. हे झालं रिंग बडिंग. नेक्स्ट चिप बडिंग. Chip budding is a grafting technique. A chip would a bud cut off scion with desirable properties. A similarly shaped chip is cut off the rootstock and the scion bud is placed in the cut the such of way that cambium layers match. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, ही चिप बडिंग मेथड आहे ती ग्राफ्टिंग टेक्निकमधली काय आहे, कॉमन मेथड आहे आणि ती काय केली जाते, जर सायनवरती काय केलं जातो, इथे हा रूट स्टॉक घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, कट दिला जातो. ब्लेडनी काय करायचं, फर्स्ट कट इथे द्यायचा. नेक्स्ट त्याचा साइड व्ह्यू जो असेल तो असा दिसेल आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर फ्रंट व्ह्यू आहे तो असा दिसेल आणि जर सायनवरून आपण बर्ड काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे, ती काय केली जाते, याच्यामध्ये परत इन्सर्ट केली जाते. आणि ती काय केली जाते, टाईट केली जाते. ही कोणती मेथड झाली, तर चिप बडिंग. आपण 6 मेथड्स बघितलेले आहेत. कोणकोणते आहेत, तर
टी बडिंग और शील्ड बडिंग, सेकंड पैच बडिंग, थर्ड फोरकट बडिंग, फिफ्थ फ्लूट बडिंग, रिंग बडिंग अँड चिप बडिंग. या काय केलेल्या आहेत आपण, एवढे टाइप्स बडिंग टेक्निक ज्या आहेत त्या काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. तर आता हे बडिंग का करायचं, कशासाठी करायचं आहे, ग्राफ्टिंग वगैरे आपण करतो तर अर्ली प्लांट मॅच्युअर होण्यासाठी आणि त्याच्यापासून लवकर आपल्याला फुलं फळं मिळण्यासाठी काय केलं जातं, तर हे बडिंग किंवा ग्राफ्टिंग केलं जातं. या कसल्या टेक्निक्स आहेत, तर हॉर्टिकल्चरल टेक्निक्स आहेत. नेक्स्ट पॉइंट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. Advantages of vegetative reproduction. तर बघा काय ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हॅज सेव्हरल ॲडव्हान्टेजेस. द मेन ॲडव्हान्टेजेस आर म्हणजे वनस्पतीजन्य पुनरुत्पादनामध्ये अनेक अडथळे असतात आणि त्याच्या काही आपल्याला म्हणजे पुनरुत्पादन करत असताना बरेच त्याच्यामध्ये अडथळे येत असतात. बडिंग करताना किंवा ग्राफ्टिंग करताना असेल तर त्याच्यामधले जे फायदे आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे ते काय आहेत बघा. इट इज युजफुल फॉर ऑब्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकल आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स ऑफ जिनोटाइप्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डिग्री ऑफ हेटेरोझायगोसिटी. म्हणजे हेटेरोझायगोसिटी डिग्री कितीही प्रमाणात असली तरी जिनोटाइप अनुवांशिकरित्या दृष्ट्या एकसारख्या व्यक्ती मिळवण्यासाठी हे उपयुक्त आहे. म्हणजे हेटेरोझायगोसिटी मीन्स डिफरंट झायगोट. म्हणजे कितीही त्याच्यामध्ये हेटेरोझायगोसिटीची डिग्री जास्त प्रमाणात असली तरी जे अनुवांशिकदृष्ट्या काय होतं, जिनोटाइप अनुवांशिकदृष्ट्या एकसारख्या व्यक्ती मिळवण्यासाठी हे उपयुक्त आहे. हा एक याचा काय आहे तर फायदा आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा. नेक्स्ट सेकंड इज प्रॉमिसिंग इंडिव्हिज्युअल्स occurring at any easily picked up and maintain asexual reproduction. And maintain asexual reproduction म्हणजे प्रयत्न कदाचित कोणत्याही टप्प्यावर उद्भवणाऱ्या आशादायक व्यक्तींना अलैंगिक पुनरुत्पादनामध्ये सहज उचलले जाते आणि त्यांची देखभाल सुद्धा केली जाते. याचा एक हा सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे. थर्ड ॲडव्हान्टेज इज इट मेक्स यूज ऑफ डिझायरेबल बर्ड म्युटेशन. म्युटंट्स कॅन बी डायरेक्टली रिलीज्ड अँड ॲज अ व्हरायटीज. म्हणजे हे ईस्ट कळीच्या उत्पादनामध्ये वापर करतात थेट वाण म्हणून सोडले जाऊ शकते. म्हणजे म्युटेशन जे आहे इट मेक्स यूज अ डिझायरेबल बर्ड म्युटेशन. बर्डमध्ये सुद्धा काय होते, म्युटेशन्स होतात आणि म्युटंट कॅन बी डिरेक्टली रिलीज्ड ॲज अ व्हरायटीज. आणि ते म्युटंट जे झालेलं आहे ते डायरेक्ट रिलीज कशामध्ये होत आहे तर व्हरायटीजमध्ये काय होत आहे त्याचं म्युटंट होत असते. नेक्स्ट फोर्थ ॲडव्हान्टेजेस इज रॅपिड रिप्रोडक्शन अँड स्प्रेड द डिझायर्ड व्हरायटीज कॅन दस बी प्रिझर्व्ड जेनेटिकली ऑफ फर्दर improved varieties and ornamental plants and fruits trees can be multiply easily. म्हणजे ऑर्नामेंटल प्लांट्स असतील, फ्रूट क्रॉप्स असतील यांना इझिली मल्टिप्लाय करू शकतो. हा याचा मेन ॲडव्हान्टेजेस आहे. सेकंड नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस इज व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इज क्विकर, इझिली अँड लेस एक्सपेन्सिव्ह मेथड. म्हणजे जी आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्निक जी यूज करतोय त्याच्यामध्ये ग्राफ्टिंग असेल, बडिंग असेल तर या काय लेस एक्सपेन्सिव्ह आहेत, इझियर आहेत, क्विकली आहेत. म्हणजे पटकन होणाऱ्या काय आहेत तर क्रिया आहेत
हा एक त्याचं काय आहे ॲडव्हान्टेज आहे. सेकंड, प्लांट डेव्हलप बाय दिस मेथड आर स्मॉलर इन स्टॅचर अँड हेन्स हार्वेस्टिंग बिकम इझी. आणि या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमुळे जे हार्वेस्टिंग असेल ते काय होतं तर इझिली होतं. युझिंग दिस मेथड नोबेल प्लांट्स कॅन बी क्रिएटेड. हा एक त्याचं काय आहे तर ॲडव्हान्टेजेस आहे. तर आपण ॲडव्हान्टेजेस बघितले, त्याचे अनेक ॲडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत. यासाठी काय केलं जातं तर हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन केलं जातं. नेक्स्ट, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता फायदे आहेत तर काही तोटे सुद्धा असणार आहेत, तर ते आपण बघूया. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस इज इट रिक्वायर्स स्किल्ड मॅनपॉवर. म्हणजे या कोणीही उत्सुक काय करू शकत नाही, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करू शकत नाही. यासाठी काय गरजेचं आहे, अ रिक्वायर्ड स्किल्ड मॅनपॉवर. म्हणजे ज्याच्याजवळ हे स्किल आहे, बडिंगचं असेल, ग्राफ्टिंगचं असेल, त्या टेक्निक्स ज्याला यूज करता येतात, कोणत्या प्लांटसाठी यूज करायचे आहेत, कशा यूज करायच्या आहेत, सायन कसा वापरायचा आहे, रूट स्टॉक कसा यूज करायचा आहे, कोणता यूज करायचा आहे, हे जो स्किल्ड पर्सन असेल त्यालाच काय होतं तर हे समजू शकतं. तर हा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे, फक्त स्किल्ड पर्सन्सना तर या टेक्निक्स यूज करता येतात. नेक्स्ट, इट एक्सपेन्सिव्ह. प्लांट्स हॅव अ शॉर्ट लाईफ. प्लांटची जी आहे ती शॉर्ट लाईफ असते. नेक्स्ट, न्यू व्हरायटीज कॅनॉट बी प्रोड्युस्ड बाय दिस मेथड एक्सपेक्ट बाय म्युटेशन. जर म्युटेशन झालं तर न्यू व्हरायटी प्रोड्यूस होते, पण शक्यतो आपण काय करत आहे तर सायनवरचं यंग सायन घेऊन त्याच्यावरची बड घेतोय आणि ती काय करतोय, कशामध्ये बडिंग करतोय तर रूट स्टॉकमध्ये करतोय. त्यामुळे इथे न्यू व्हरायटीचा प्रश्न येत नाही आहे. पण जर म्युटेशन झालंच त्याच्यामध्ये तर काय होतं, एक्सेप्शनली काय होतं तर म्युटेशन झालंच तर तिथे एखादी म्युटंट व्हरायटी तयार होते. नेक्स्ट, डिसीजेस ऑफ द टिपिकल स्पीसीज ॲज अ रॅपिडली ट्रान्समिटेड अँड कॅन डिस्ट्रॉय अ क्रॉप. आणि याच्यामध्ये डिसीजेस पटकन येण्याची शक्यता असते बडिंग अँड ग्राफ्टिंगमध्ये. आणि ते एकदा क्रॉपमध्ये डिसीजेस आले, ट्रान्समिट झाले तर होल प्लांटला ते काय करत असतात तर डिस्ट्रॉय करत असतात. हा त्याचा काय आहे डिसॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट, देअर इज नो जेनेटिक व्हॅरिएशन्स सो प्लांट्स आर लेस अडॅप्टेबल टू एन्व्हायरमेंट. आणि जेनेटिक व्हॅरिएशन्स न झाल्यामुळे काय होतं तर प्लांट्स आर लेस अडॅप्टेबल टू एन्व्हायरमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटला काय होतं तर ते पटकन अडॅप्टेबल होत नाही. हा एक त्याचं काय आहे तर डिसॲडव्हान्टेजेस आहे. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, ज्या बडिंगच्या टेक्निक आहेत बडिंग्स बघितलं. बडिंग इज स्टार्टिंग और वॉन्टिंग और स्टार्टिंग अँड सक्सेसफुल डेव्हलप अँड बी सक्सेसफुल. हे काय तर बडिंग आहे. बडिंग इज ग्राफ्टिंग टेक्निक. बर्ड ग्राफ्ट्स काय केले जातात तर त्याच्यामध्ये बर्ड ग्राफ्ट्स केले जातात. बडिंग बघितलं. बडिंगमध्ये त्याच्या 6 टाईप बघितले बडिंगचे. कोणकोणते होते, फोरकट बडिंग, चिप बडिंग, नेक्स्ट टी बडिंग और शिल्ड बडिंग, पॅच बडिंग, फ्लुएड बडिंग. तर हे काय केले बडिंगचे आपण टेक्निक्स बघितले, टाईप्स बघितले. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असेल अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर हे त्याचे फायदे आणि तोटे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत हे आपण काय केलं बघितलं. नाऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲपोमिक्सिस हा पॉईंट काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ॲपोमिक्सिस त्याच्यामध्ये असेल पार्थिनोजेनेसिस, ॲपोगॅमी, अपोस्पोरी, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. हे टाईप्स आपण काय करणार आहे त्याच्यामधले नेक्स्ट लेक्चरमध्ये